हॅलो, कुठं आहेस भावा? अरे ये केलं लवकर चौकात थांबलूया. होय. अरे अरे सुक्काळीच्या माझ्या गाडीला धडकलास, किती नुकसान झालंय बघ. ते ऑइल पडलंय. तुला सुक्काळीच्या दिसत नाही, पुढे बघून चालवा येत नाही मी. अरे मग तू कशाला रस्त्यात गाडी आडवी करून उभारलायस? अरे सुक्काळीच्या मी रस्त्यात गाडी आडवी करीन, नाहीतर गाडी उभा राहून डान्स करीन मुंडी बदनामी. तुला पुढे बघून चालवा येत नाही. मला आत्ताच्या आत्ता 3000 रुपये नुकसान भरपाई द्यायचीस तू. माझ्याकडे 3000 रुपये नाहीत, फक्त 2000 आहेत. बरं दे 2000 रुपये लवकर. सगळं ऑइल पडले गाडीचं माझ्या. आणि इकडे चल नाही वाट लाग. पोलीस असणे सांगणार नाहीस ना? नाही सांग, जा लवकर. सुक्काळीचा कुठला आईच्या गावात मी सगळं ऑइल पाडलं रे देवा. आता काय करू मी? अरे दादा, आपली गाडी कोणी पाडली? कोण धडकले का काय? काय माहित कोणी पाडल्या, पण घावला का नाही पायतानाच केस काढणार आहे त्याची. हॅलो हॅलो, कुठं आहेस रे? अरे बघ की किती नुकसान झाले. होय का तिथे लय नुकसान झाले. अहो, तुम्ही बघितलं काय कोण धडकले आमच्या गाडीला? नाही नाही, मी आत्ताच आलो इथं, मला काय माहित नाही. पण खरंच लय नुकसान झालंय तुमच्या गाडीचं. हो ना, आता माझे पप्पा आम्हाला ओरडणार. आमच्याकडे पैसे पण नाहीत गाडी दुरुस्त करायला. अहो टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे घ्या 500 रुपये आणि गाडी दुरुस्त करून घ्या तुम्ही. अहो पण तुम्ही का देताय पैसे? उगाच कशाला तुम्हाला त्रास? अहो ठेवा पैसे. ती मला समाजकार्य करायला आणि दुसऱ्यांना मदत करायला लय आवडते. दादा बघ ना किती भारी येते. होय. आई चागो, ही बेन कशाला आलंय परत? दादा, मगाशी मी तुमच्या गाडीला धडकलो तेव्हा 2000 रुपये तुम्हाला दिलं. त्यातलं 100 रुपये मला द्या की, गाडीत पेट्रोल टाकायचं. दादा एक मिनिट इकडे. सकाळीच्या तुला पण आत्ताच्या होती बुरट्या. ठीक आहे 100 रुपये वाटलं. तर हे असलं समाजकार्य करत होतास काय तू? सॉरी सॉरी. पण तू आता जे काही केलं ते आवडलं मला. तू नसता तर आमच्या गाडीची नुकसान भरपाई कशी मिळाली असती ना? होय काय? थँक्यू थँक्यू. थँक्यू नको. त्या पोराने आता जे नुकसान भरपाई दिलेले त्यातलं राहिलेले 1500 रुपये आहेत ना, ते पण दे. अगं 1500 नव्हे, 1400 रुपये. 100 मागायचे त्या पोराला दिले की. हा बरं ठीक आहे, 1400 दे. ठीक आहे. आईच्या गावात नुकसान झालं फुकटचं. बरं चल जातो. बरं ऐक ना, तुझा मोबाईल नंबर दे की मला. माझा नंबर कशाला पाहिजे तुला? अगं तुला कोण जर धडकलं, आपलं तुझ्या गाडीला जर कोण धडकलं तर माझी मदत होईल की परत. बरं ठीक आहे, दे मी सेव्ह करते. बरं ठीक आहे. ओके बाय. टाटा बाय बाय. ए बाळा इकडे ना. काय हो? अरे ते बाबूराव मानेंचं घर कुठे आहे रे? इथनं सरळ जावा, उजवीकडे वळा. तिथनं पुढे गेला की एक चौक लागतोय. त्या चौकात जाऊन डावीकडे वळायचं. डावीकडे वळून परत कुठे जायचं? तिथनं सरळ जावा, उजवीकडे वळा. तिथे एक दुकान लागतंय. हा, त्या दुकानापासून परत कुठे जायचं? त्या दुकानापासून कुठं जायचं नाही. त्या दुकानात जायचं, एक कॅडबरी विकत घ्यायची, ती मला आणून द्यायची. मग मी सांगतो पत्ता कुठं आहे. काय? चल निघ. नालायक कुठला. कॅडबरी खातोय. फुकटचा टाइम वेस्ट घालवला. ए पोरे, मी काय खोळाय? फुकटचा पत्ता सांगाय तुला. चल रे लाडू. हाय. एनीवेअर प्रॉब्लेमॅटिक सॅटिस्फॅक्शन फिलिंग टाका हिअर. आपलं बियर. काय? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? अहो आम्हाला त्या बाबूराव मानेंच्या घरी जायचंय, पण पत्ता सापडत नाही. मग मी सांगतो की यू गो सरळ स्ट्रेट. परत गो धुवायच्या हाताला, आपलं डाव्या हाताला. परत सरळ पुढे जायचं. देरीचं चौक. म्हणजे 4 रस्ते एकत्र मिठी मारिंग मिलाप जसा आपला होणार आहे परत. म्हणजे सांगतो, पुढं सरळ जायचं आणि यू टर्न. तिथं वाळायचं. मग उजवीकडे एक दुकान लागतंय. माकडा, म्हणजे तुला त्या दुकानात खायला आणून द्यायचं आणि मग तू आम्हाला पत्ता सांगणार, बरोबर का? अहो मॅडम, मारताय कशाला? ती दुकान बाबूराव मानेचंच आहे. तिथंच ती राहते, ती वरच्या मजल्यावर. अय्या सॉरी बर का, ते मगाच्या लहान मुलामुळे झालं. सॉरी काय त्यात? जावा तुम्ही. खरंच तुम्ही किती भारी आहात. काय मी भारी आहे? अहो कुठल्या विचारात गेलाय? काय नाही काय नाही. बर चला निघते मी. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच दादा. दादा कशी काळाची चाहूल
तर चला बाय बाय निघते मी. काय बी उद्या हिलाच पटवणार मी आणि हिच्यावरच लगीन करणार. अरे वैभ्या भावा काय करतेस? सकाळीच्या चिकन 65 करायला लागलोय, खाणार काय? खातं की. बरं त्या चाल तिकडे दिसत नाही, संडासला बसलोया. बर बर आवर लवकर, एक महत्वाचं बोलायचं आहे. जा तिकडे आलो. हा. बरं कुठला आलंय? तुमसे मिलने को दिल करता है. वैभ्या अरे किती उशीर राखतोय? बोल भावा, जरा नेटा लावत नका लय. भावा अरे मला एक पोरगी लय आवडल्या, मला तिच्यावर लगीन करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे भावा. अरे भावा, तू नुसती पुरगी दाखव, 2 दिवसात तुला पटली म्हणून समज. खवण्या जोडीदार आहे तुझा. बर बर बघ माझ्या फुटत तिचा. हा बघ. अरे काय झाले? काय नाही भावा. कशी आहे, भारी आहे का नाही? हा बारे बारे. ही पुरगी तर काय झालं, ओळख तुझीला? नाही आज पहिल्यांदा बघितलं हिला मी. बाबा काय बी करून हिचा फोन नंबर तेवढा मिळवून दे. तुझ्याला काही एवढ्या ओळखीत म्हणून तुझ्याकडे आली. अरे भावा काय टेन्शन घेऊ नको, 2 दिवसात तुझा पत्ता कट करतो. म्हणजे पत्ता लिहून देतो तिचा तुला. बर बर चालतंय येऊ का? हा ओके देणार बरं का तेवढं. हा. फोन नंबर पहिला. ओके देतो. जा. आईच्या गावात मला आवडलेली पुरगी ह्याला पण आवडल्या वाटतं. काय पण करून ह्यानं तिला पटवायच्या आधी मला तिला पटवलं पाहिजे. आत्ताच फोन करतो तिला. हॅलो प्राजक्ता, मी वैभव बोलतोय. कोण? तो पत्ता सांगितलेला तो का? अगं तो नव. हा मग तो दूधवाला. अगं तो पण नव. तो भजी खाताना माझ्याकडे बघत होता तो काय? अगं तो पण नव. का तो रताळ विकायला आलेला तो? आईचा टन्ना, सगळं गाव देण्यात हिच्या, पण मी देण्यात नाही. अरे सांग ना कोण? अगं तुमच्या गाडीचं नुकसान झालेलं बघ, ते मिळवून दिलं, तो वैभव बोलतोय मी. अय्या तू आहेस होय? बोल ना काय म्हणतोस? आय लव्ह यू म्हणतोय. काय म्हणजे आई बोलली होत्या मला, असं म्हणतोय मी. आईच्या गावात लागलीच प्रपोज करायला नको, फोनवर भेटायला बोलली होती तिला. अरे बोल ना काय झालं? अगं ऐक ना, मला तुला भेटायचं आहे आणि काहीतरी बोलायचं आहे. उद्या आपल्या गावातल्या बापूच्या शेड जवळ येशील का? हो येते ना. ठीक आहे लवकर ये बरं का. बाय बाय. आईला अजून कशी काय आलं नाही? आली. हाय. बोल ना काय म्हणतोस? अगं तू लय भारी दिसतेस, एकदम माल. म्हणजे एकदम मला आवडायला लागल्यास. लय भारी दिसतेस. काना चुकला जरा. खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय. मग प्रेमात पडलायस ना तर उठ आणि कुठं काय लागलंय का बघन घरी जा. मला नाही प्रेमात काय पडायचं. अगं प्रेमात पडायचं नाही तर तुला कुठं काय चिखलात पडायचंय? का पडायचं नाही तुला प्रेमात? कारण माझे वडील खूप डेंजर आहेत आणि त्यांना असलं अजिबात काय आवडत नाही. अगं मला तुझ्यावर लग्न करायचं आहे. सांग, करशील माझ्याशी लग्न? आईला वैभ्या आणि माझी स्वप्न उंदरी, आपलं स्वप्न सुंदरी एकत्र 100% माझ्याबद्दल काहीतरी बोलत असणार. जमतंय वाटतं. येस. अगं बोल ना काहीतरी. जरा जवळ जाऊन ऐकतो काय काय बोलतीत माझ्याबद्दल. आता तुला शेवटचं विचारतोय, तू लग्नाला तयार आहेस का नाही सांग. अरे माझे बाबा खरंच खूप डेंजर आहेत. देवा खरंच जोडीदार असावा तर वैभ्यासारखा. किती कष्ट घेतोय माझ्यासाठी डायरेक्ट तिला लग्नाचं विचारते. अरे नाही करू शकत लग्न मी. अगं तू तुझ्या भविष्य काळाचा विचार कर. राणीसारखी राहशील तू. लय सुख भेटेल तुला. करोडची मालमत्ता आहे. अरे बाबा लय फिकू नको, एवढी पण प्रॉपर्टी नाही माझ्याकडे. पण जोडीदार असा पाहिजे. माझ्यावर तिनं लगीन करावं म्हणून किती खोटं बोलतोय. देवा पुढच्या 7 जन्मात असला जोडीदार दे वैभ्यासारखा. अगं तुझं माझ्यावर ह्या वैभ्यावर लग्न झालं का नाही, तुला मी काहीच कमी पडू देणार नाही. राणीसारखी ठेवीन तुला. हा मला वाटलं माझी सेटिंग लावायला लागलाय, पण हे तर ह्याच्या लग्नाचं बघतोय. वैभ्या आईच्या गावात ही कुठं आलं पुकणीचं? जात तुम्ही, नाहीतर माझं काय खरं नाही. तुला तर लागता आता सोडत